आमचाच हक्क, आमच्याच जमिनी आणि आमचाच हक्क पुन्हा आम्हाला परत करा असं म्हणण्याकरता 2 महिने मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना बसावं लागतं। हे खरोखरच दुर्दैव आहे। सरांच्या नेतृत्वात आज एक शिष्टमंडळ आमचं गेलं, सर्व अधिकारी वर्ग खरं तिथं उपस्थित होता व आपोआप बऱ्याच विषयावर झाली। दूध पाजलेलेच सर्व अधिकाऱ्यांनी आमचा असा बट्ट्याबोळ करून ठेवला। ज्या घराची मी वास्तुशांती केली ते घर मला आवडलं, आता ते माझं नावचं करून टाका। आर का पार गेल्याशिवाय आणि शासनाला रणी आणल्याशिवाय हे राहणार नाही। आजचा आमचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वाने 57वा दिवस आणि 57 दिवस जवळजवळ म्हणजे 2 महिने आमचाच हक्क, आमच्याच जमिनी आणि आमचाच हक्क पुन्हा आम्हाला परत करा असं म्हणण्याकरता 2 महिने मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना बसावं लागतं। हे खरोखरच दुर्दैव आहे। सरांच्या नेतृत्वात आज एक शिष्टमंडळ आमचं गेलं, सर्व अधिकारी वर्ग खरं तिथं उपस्थित होता व आपोआप बऱ्याच विषयावर झाली आणि 2 महिन्यामध्ये थोडं आम्हाला आज आशा आहे काहीतरी की शासन दरबारी आमचा विषय 100% हे विरोधी पक्ष नेते आज सन्माननीय सर्वच मानतील आणि भाऊंनी तसं सांगितलं, मला असं वाटतं होईल असा आम्हाला आशावाद आहे। परंतु पहिली चूक आम्ही घोड ही केलेली आहे। शक्तीपीठ मार्ग जात असताना शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच त्यांना मोजू दिलं नाही आणि आमची ही चूक झाली। मराठवाड्यातल्या भोळ्या बाबळ्या शंकरासारख्या लोकांनी नुसतं मोजूच नाही दिलं। मी स्वतः आता मी गाई असल्यामुळे दूध पाजलं आणि दूध पाजलेलेच सर्व अधिकाऱ्यांनी आमचा असा बट्ट्याबोळ करून ठेवला की आमच्या लक्षात सुद्धा नाही आलं। मागच्या सर्व अधिकाऱ्यांनी जसं आपल्या पुराणामध्ये म्हटलं जातं की आमची पार्वती मातेला इच्छा झाली घर बांधावं, नीटनाटकं आपण घरामध्ये असलं पाहिजे, नेहमी हिमालयात राहणं चुकीचं आहे। त्यावेळेस भगवान शंकराने वेगवेगळ्या पद्धतीचे सर्व कुबेर असतील, विश्वकर्मा असतील यांना नियोजन करायला लावलं आणि श्रीलंकेची निवड केली। तिथं ज्यावेळेला लंकेचं बांधकाम केलं तर वास्तुशांती आपल्या सनातन धर्मात असते आणि वास्तुशांती करण्याकरता ब्राह्मण कोण बोलायचं म्हणून रावणाचं, मला असं वाटतं की रावणाला आमंत्रित करण्यात आलं आणि रावणाने पूर्ण वास्तुशांतीचा यज्ञ यागादिक सर्व कर्म केले आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं की तुला आता यजमानच तुम्ही असल्यामुळे तुम्हाला दक्षिणा काय द्यायची। तर त्यावेळेला हा रावण कपटीच असल्यामुळं खरं तर रावणानं सांगितलं मी जे मागितलं ते देताल का। शेवटी शंकरानं सांगितलं वरमृही, जे हवा असेल ते माग। त्यावेळेला रावणानं सांगितलं एक संकल्प सोडा आणि संकल्प असा सोडला, ज्या घराची मी वास्तुशांती केली ते घर मला आवडलं, आता ते माझं नावचं करून टाका। आणि शंकराने संकल्प सोडून ते घरच, मला असं वाटतं की जसं रावणाने वास्तुशांतीला गेला आणि स्वतःच्या नावचं करून घेतलं तसं हे सर्व अधिकारी आमच्या घरी आले आणि घरी येऊन चहा दूध पिऊन गेले आणि आमच्या जमिनी बळजबरीने त्यांनी नावच्या करून घेतले की काय अशी आता आम्हाला शंका दाट येऊ लागलेली आहे। आणि म्हणून शासनाला आम्हाला असा प्रश्न करायचा की भोळ्या बाबळ्या शंकराची वंशावळ म्हणजे आमचे सर्व शेतकरी आहे आणि त्यांच्या भोळे बाबळेपणाचा गैरफायदा आपण घेऊ नये एवढीच कळकळीची विनंती करून येत्या अधिवेशनामध्ये आमचे प्रश्न हे मार्गी लागतीलच, आम्हाला असा आशावाद आहे। आणि जर नाही लागले, सरांचं नेतृत्व आहे, आर का पार गेल्याशिवाय आणि शासनाला रणी आणल्याशिवाय हे राहणार नाही, एवढी शासनाला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो।